पतिव्रता. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे अनायसे आत्महिता भेटीची का अनायसे म्हणजे सहजच त्यांना अशा पतिव्रता सर्वश्रेष्ठ कोण कोण आहेत? प्रातस्मरणीय 5 पतिव्रता लक्षात ठेवजा नाव. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा. किती येतात? 5. पहिली अहिल्या. आता अहिल्याचा इतिहास माहितच आहे. ते पतिव्रते पहिल्या नंबरला आहे. इंद्रासोबत रथ झालेली स्वतःच्या पतीनं म्हणजे गौतम ऋषीनं पाहिलं. व्याभिचार केलेला गौतम ऋषीने पाहिला आणि पाहिल्यानंतर गौतमाने सांगितलं तू जड आहेस, शिळा होऊन पडशील. पण तिला पतिव्रतेचे गणाबाई म्हणजे असं कसं? इंद्रा पडली भगे चंद्र झाला वनवासामध्ये आल्यानंतर पाहिलं अतिशय उदास विश्वामित्रांना विचारणा केली. विश्वामित्रांनी अहिल्याचा सर्व वृत्तांत सांगितला. तुमच्या चरणरथाच्या धुळीची अपेक्षा केली आहे आणि मग मात्र महाराज तुमचा चरण स्पर्श त्या शिळेला व्हावा त्याच्यासाठी आजपर्यंत तुमची वाट पाहत ती शिळा होती सापडली. आणि मग मात्र स्वतः भगवान परमात्मा स्पर्श करतात. स्पर्श केल्याबरोबर महाराज शिळा होती मनुष्य झाली ज्यांचे चरणाचे चाली. झाल्याबरोबर सांगितलं चला गौतम ऋषीकडे. आईलेने सांगितलं तसं कसं? चला मी आहे सोबत. निघाले अहिल्या माता सोबत. गेल्यानंतर गौतम ऋषींना सांगितलं गौतम ऋषी अहिलेला मी घेऊन आलोय, तिचा स्वीकार करा. गौतम ऋषीने सांगितलं देवा तुम्हाला माहित नाही का आता मी घरात घेत नाही. गौतम ऋषी म्हणू लागले आता मी घरात घेत नाही. देवाने सांगितलं का घेत नाही? तिच्याकडून व्याभिचार घडलाय. देव म्हणू लागले व्याभिचार घडलाय ना गौतम ऋषी आमचं तुम्ही ऐका. व्याभिचार जरी घडला असला तरी पतिव्रतेच्या यादीमध्ये पहिला नंबर देतो. मग काय राहिलं? पतिव्रतेच्या यादीमध्ये पहिला क्रमांक देतो म्हटल्याबरोबर गौतम ऋषींनी लोळण घेतली.
ना निंदते ही तेने बंदी केली निंदे पण भगवंताच्या हातात याला पाप करायचा कपडे नाही. बायको असून सुद्धा पापी ठरविता आले नाही गौतम ऋषी सारख्या माणसाला. तुमचं आमचं सोडून द्यावं. आपल्या घरानेच मांडायचे नाही. आपलं घरानं मांडायला देव सुद्धा आपल्या घराला ऐकत नाही. तुमचे घराने आहेतच कोणते आपले घराने ऐकत नाही. एवढ्या मोठ्याचं घरानं ऐकत नाही देव म्हणतो. गौतम ऋषीला सांगितलं स्वीकार करावाच लागेल. पतिवर्तेच्या यादीत नंबर दुसरा पहिला देतो. दुसरा नंबर तिचा ती द्रौपदी 5 जणांची पत्नी. कसं आहे बघा. 5 जणांची पत्नी आहे आणि 5 जणांची पत्नी असताना एके दिवशी माडीवर आपल्या श्रंगार करत असताना बलदंड कर्ण करून जात असताना पाहिला आणि मनातले मनात वाटलं काहीच केलं नाही. मनातले मनात नुसतं वाटलं हा पांडवांचा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे. हा 6वा पांडवांचा भाऊ असता तर किती पाप आहे. त्याला मानसिक पाप म्हणतात. मानसिक. आणि अशा प्रकारचं पाप झालं. वनवासामध्ये भीम अर्जुन आणि युधिष्ठिर त्या ठिकाणी असताना धर्मराज असताना ही गोष्ट उघड करून दाखवली. पुन्हा कृष्णानं सुद्धा उघड केली. द्रौपदी 5 पती असताना कर्णावर तुझं मन गेलं की नाही सकाळी. द्रौपदीनं सांगितलं हो गेलो हो मन गेलं. भीम तर गदा घेऊन सुटला. मानिकराव गदा घेऊनच गेला. धर्मराज तिकडून अर्जुनानं बाण लावला. मारूनच टाकता म्हणले. आता मारून टाकता म्हटल्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आलेलं. काळजी करायचं काम नाही. 5 जणांची पत्नी असताना आणि कर्णावर मन गेलेला असताना सुद्धा पतिव्रतेच्या यादीत नंबर दुसरा देतो. घ्या ह्याच्यापेक्षा मोठमोठ्या पतिव्रता होऊन गेल्या भारतामध्ये. मोठमोठ्या पतिव्रता होऊन गेल्या. त्यांच्या यादीत कुठंच नाव नाही. काय मोठ्या पतिव्रता होत्या म्हणतात. एकदा चांगलं भोजन करा म्हणजे मग आपण सुंदर अशा प्रकारच्या त्या पतिव्रता होत्या त्यांचं थोडं चरित्र पाहू. विठाला विठाला नंबर पहिला लागतोय महाराज. खरं पाहिलं तर तिचा नंबर पहिला पाहिजे होता. कुणाचा? मांडवी नावाची पतिव्रता स्त्री होती. कौशिक ब्राह्मणाची पत्नी. साधू महात्म्यानं तप केलं आणि कालिंदी नदीत स्नानाला गेला. तो महात्मा साधू महात्मा पंडित महाराज कालिंदी नदीमध्ये स्नानाला गेल्यानंतर एक बगळा उगाच इकडून तिकडून चोथ्या मारू लागला. त्याला रागाने त्याच्याकडे पाहिलं. बगळा खाली पडला मरून. त्याला वाटलं सगळी सिद्धी आपल्याला प्राप्त झाली. आता भ्यायचं काही कारण नाही. आलो महाराज भिक्षा मागायची. गावामध्ये प्रत्येक घराच्या समोर जायचं. भिक्षा नाही दिली की बगळा करून टाकेल म्हणायचं. त्या साधूनं काय म्हणायचं? भिक्षा नाही दिली की बगळा करून टाकेल. कौशिक ब्राह्मणाची पत्नी मांडवी तिच्या दारासमोर आलं. मांडवी आपल्या पतीची सेवा करू लागली. भिक्षा लाव माय म्हटलं तरी मांडवी बाहेर येत नाहीत. उशीर झाला मांडवीला आणि उशीर झाल्यानंतर जशी भिक्षा घेऊन आली ते म्हणू लागलं. रागानं असं बघू लागलं. त्याला तर अजून काही म्हणलंच नाही. तोंड उघडलंच नाही. रागानं आमच्या मांडवीकडे पाहू लागलं. तेव्हा मांडवी मातेने सांगितलं कितीनी साधू महात्मे रागाने पाहिलं की काही बगळी नाही. त्या साधू महात्म्याला वाटलं माझ्या नजरेनं तिकडं मेलेली बगळी हिला कळली असं. पतिव्रता आहे. आपल्या पतीसाठी महाराज वेश्येची सेवा करणारी एकमेव स्त्री पतिव्रता तर कोणाचं आहे? मांडवी आहे. विठाला कष्ट हा पती. हात पित नाही. खूप तहान हरपून गेली त्याची. खात पीत नाही. अहो रोज तुम्ही 2 भाकरीचा मुर्दा पाडणारे
आज भाकर खात नाही, आरती सुद्धा बरोबर सुद्धा भाकर तुम्हाला जात नाही. काय कारण आहे? क्रस शरीर झालं महाराज, क्रस. मांडवीने विचारलं, माझी शपथ आहे, तुम्हाला सांगा काय झालं ते. मग मात्र त्यांनी सांगितलं, हे मांडवी, एका वेश्येवर माझं मन गेलं. वेश्येची सेवा करायला ती बाई गेली, मनधरणी केली, प्रसन्न केलं तिला सेवा करून, आणि त्या वेश्येला सांगितलं, तुझ्यावर माझ्या पतीचं मन गेलेलं आहे, मी तुझ्याकडे पतीला घेऊन येणार आहे. त्या वेश्येने सांगितलं, काही हरकत नाही, घेऊन ये. जर्जर झालेलं शरीर टोपल्यामध्ये घेतलंय, रात्र झालेली आहे, आणि रात्रीची ती मांडवी महाराज आपल्या पतीला टोपल्यामध्ये घेऊन झपाझप रात्रीच्या अंधारामध्ये या ठिकाणी पावलं टाकत महाराज वेश्येकडे निघालेली. आणि वेश्येकडे जात असताना रस्त्यामध्ये मात्र मांडव्य ऋषीला सुळावर दिलेला आहे. रस्त्यामध्ये तुम्हाला सत्यनारायण महाराज ऐकत अशा गोष्टी काही. आणि मांडव्य ऋषीला सुळावर दिलेला असताना अंधारामध्ये या मांडवीला काही कळत नाही. आपल्या पतीची मनोकामना पूर्ण करायची, झपाझप पावलं टाकत जाऊ लागली. मांडव्य ऋषीला रस्त्यात सुळावर दिलेला आहे. मांडव्याला धक्का लागला, आणि धक्का लागल्याबरोबर अनेक सूळ त्याच्या शरीरात पोचले गेले, ज्याच्यामुळे तो विव्हळला. दुःख झालं त्याला, आणि दुःख झाल्याबरोबर त्याने पाहिलं, आपल्या पतीसाठी ही स्त्री झपाझप पावलं टाकत जात आहे, आणि तिनं आपल्याला धक्का दिलेला आहे. सांगितलं, आपल्या पतीच्या प्रेमामध्ये एवढी मस्तवाल झालीस, तुला ऋषी सुद्धा रस्त्यामध्ये दिसत नाही, त्याला सुळावर दिलेल्या पुरुषाला तू धक्का मारून पुढे जातेस. जसाही दिवस उगवेल तुझा पती मृत्युमुखी. शाप दिला महाराज. शाप दिल्याबरोबर पतिव्रता मांडवी, सर्वसामान्य नाही, पतिव्रता मांडवीने महाराज आपली टोपली खाली टेकली. काय म्हणाला ऋषी? जसाही सूर्य निघेल तुझा पती मृत्युमुखी पडेल. असं म्हटल्याबरोबर महाराज पदर खोचला, आणि पदर खोचून मांडवी त्या ऋषीला बोलू लागली, हे ऋषी, सूर्य निघाल्याबरोबर तुमच्या शापाने माझा पती मरत असेल तर सूर्यच कसा निघतो ते मी पाहते. किती पतिव्रता आहे, सर्वसामान्य काय. सूर्यच कसा निघतो ते पाहते. सूर्यच निघू दे ना महाराज, सूर्यच निघू दे ना. सगळीकडे हाहाकार माजला. ब्रह्मदेव, इंद्रदेव सगळेजण या ठिकाणी त्रस्त झाले, आणि मग मात्र सगळेजण विष्णूकडे गेले. विष्णूकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझ्यावर सुद्धा पतिव्रतेची सत्ता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अशी पतिव्रता मांडवी, मी तिच्या कर्मामध्ये दखल देऊ शकत नाही. तुम्हाला जर या ठिकाणी सूर्य निघू द्यायचा असेल आणि याच्यातून तिला पराभूत करायचं असेल, अनुसूया मातेकडे जा. म्हणजे मांडवीपेक्षा ही सर्वश्रेष्ठ माता पतिव्रता अनुसूया माता आहे. ज्या पतिव्रतेनं महाराज देवाला सुद्धा बाळपण आणलं, अशी अनुसूया माता. आणि मग मात्र सर्व देव लोक अनुसूया मातेकडे गेले, दर्शन घेतला. अनुसूया मातेचं सांगितलं, आम्ही फार मोठ्या संकटात आहेत, तुम्ही जर नाही सहकार्य केलं सर्व जग बुडाल्याशिवाय राहणार नाही. कसंही करा, मांडवीला या ठिकाणी पूर्वपदावर आणा, सूर्य निघू द्या असं तुम्ही सांगा. अनुसूया माता मांडवीकडे आल्या, मांडवीला सांगू लागल्या, सूर्य निघू दे. मांडवीने सांगितलं, सूर्य निघू देत नाही. अनुसूया माता म्हणतात, सूर्य जर नाही निघाला तर जग बुडेल. किती पतिव्रता मांडवी. मांडवीने सांगितलं, माझा जर पती मरत असेल तर पती मेला, जग बुडालं, मला काही संबंध नाही, मी सूर्याला निघू देणार नाही. एवढं म्हटल्यानंतर अनुसूया माता आहेत महाराज, आपल्या पतिव्रतेच्या बळावर अनुसूया माता म्हणतात, मांडवी सूर्याला निघू दे. सूर्य निघाल्यानंतर तुझा पती मरेल, पण माझ्या पतिव्रतेच्या फळाच्या बळावर मी तुझा जर्जर झालेला पती पुन्हा जिवंत, तरुण, सुंदर अशा प्रकारचा करून दे. किती पतिव्रता आहे हा. आणि मग सूर्य निघाव दिला. सूर्य निघाल्याबरोबर मांडवीचा पती मेला.
आणि त्याला सुंदर अशा प्रकारचं रूप धारण करून आमच्या अनुसूया मातेंनी आपल्या पतिव्रतेपणाच्या बळावर मांडवीला पती जिवंत करून दिला. एवढ्या मोठ्या पतिव्रता धनाबाई म्हणू लागले हेच तर नाव हे यादी दिसत नाही. हेच नाव आहे का यादी? मी ज्या 5 प्रातस्मरणीय पतिव्रता सांगितलं त्याचं नाव आहे का? ज्यांनी व्याभिचार केलाय त्यांचं नाव पतिव्रतेच्या यादीत आणि ज्या खरोखर पतिव्रता राहिल्यात त्या यादीच्या बाहेर. देवा तुझं फारच विचित्र दिसायला म्हणजे कारभार विचित्र दिसाय. श्री संत तुकोबराय म्हणतात हे कर्म जे आम्ही कर्म करतोय पण कर्माचा अधिकारी तू आहेस. हे कर्म शुभ आहे का अशुभ आहे, हे पुण्यवान कर्म आहे का पापाचं कर्म आहे हे जाणणारा तू आहेस. पाप पुण्य तुझ्या हातात आहे म्हणून असा त्या कर्माचा अधिकारी तू असल्यामुळे श्री संत तुकोबराय म्हणतात त्या दुस्तर अशा कर्मातून आमची सोडवणूक करा. अभंगाचं दुसरं सप्त्याचा शेवट झाला. बाळू महाराजांच्या कीर्तनाचा शेवट उग निवांत. आता उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत आपण पुन्हा कामाला लाग. अजिबात चिंता करी जाऊ नका. परमार्थ केल्यास चिंता करायचं काम नाही. किती संसारामध्ये बिकट परिस्थिती होत्या काही होत नाही. काय होऊन इथं काय होणार होऊन किती बिकट परिस्थिती होत्या काय होत असतंय बाबा. माणसं म्हणते काय होणार आहे ते बघून घेतलं जाईल काय व्हायचं ते पुढे काय व्हायचं. चिंता करायची नाही. फक्त संत महात्म्यांनी सांगितलं आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं सोडायचं नाही. विठाला विठाल संत तुकोबराय म्हणतात अशा प्रकारचं दुस्तर अशा प्रकारचं कर्म आहे आणि या कर्माचा भोग भोगल्याशिवाय हे कर्म संपत नाही. संत महात्म्यांनी शास्त्रकारांनी सांगितलं ह्या कर्माचा भोग संपवायचा असला तर एकतर ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागते. ज्ञानाची प्राप्ती करून घेतली ज्ञानाग्नी आपल्या जवळ प्राप्त झाला की ज्ञानाग्नीने कर्म भस्मसात करून टाकता येईल. ज्ञानाग्नी कुर्वते कर्म भस्मसात. कर्माला भस्म करण्याचं साधन असेल तर तो ज्ञानाग्नी. बर दुसरं काय ज्ञानाग्नीने जर नाही कर्म आपलं नष्ट झालं तर संत महात्मे शास्त्रकार सांगतात मग मात्र भोग भोगूनच कर्माचा त्याग करावा लागतो. कर्म असं पाठीमागचं सुटत नाही. अहो जिवंतपणी सोडील ह्याची गॅरंटी तुम्ही धरू नका.
शास्त्रकारांनी संत महात्म्यांनी सांगितलं कर्म मेल्यावर सुद्धा सोडीत, मेल्यावर सुद्धा कर्म सोडित नाही. बऱ्याच प्रेताच्या विटंबना होतात. काय म्हणाले मी ऐकत जरा मी. बऱ्याच प्रेताच्या ज्या विटंबना होतात त्याचं कारण पाठीमागे लागलेलं कर्म आहे. विठा विठा